निवडणूक 2021 आजच्या या महाविकास आघाडीच्या प्रचारानिमित्त उपस्थित असलेले आमचे स्नेही मंत्रिमंडळातले माझे सहकारी, महाराष्ट्राचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री आदरणीय धनंजय मुंडे जी, महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष महाराष्ट्राचे माजी समाज कल्याण मंत्री चंद्रकांत हंडोरे जी, आपले लाडके आमदार माझे स्नेही आदरणीय बाबासाहेब पाटील जी, चाकूर तालुका कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष विलास पाटील जी, चाकूर शहर कांग्रेस कमिटीचे अध्यक्ष शेख हुसैन, श्रीशैल उडगे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी, राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष शिवाजीराव काळे, गंगाधर केराळे, मोठेराव गुणवंत पाटील, व्यासपीठावर उपस्थित असलेले महाविकास आघाडीचे सारे सन्माननीय नेते, महाविकास आघाडीचे सारे अधिकृत उमेदवार, बंधू भगिनी, पत्रकार मित्रांनो, आपले लाडके धनुभाऊ आज आपल्या बरोबर लातूर जिल्ह्यात आणि विशेषतः चाकूरमध्ये महाविकास आघाडीच्या नगरपंचायतीच्या प्रचाराच्या निमित्तानं उपस्थित आहे. खरं म्हणजे त्यांनी माझ्यानंतर बोलावं, मी आपल्या अगोदर बोलावं असं मी त्यांना फोडवलं होतं, कारण ते ज्येष्ठ आहेत माझ्यापेक्षा. मी 9ला जरी झालो असलो, तुम्ही 10ला जरी झाला असला तरी महाआघाडी जेव्हा विरोधी पक्षामध्ये होती तेव्हा विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही जिम्मेदारी बजावली आणि आता मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हंडोरेजी ते माझ्या उजव्या बाजूला बसतात, त्यामुळं उजव्या हाताला बसतात. त्यामुळे जे उजव्या हाताला असतात ते ज्येष्ठ असतात, जे डाव्या हाताला असतात ते कनिष्ठ असतात. आणि म्हणून आता इथून पुढं जेव्हा अशा सभा होतील तेव्हा मी अगोदर आणि आपण नंतर असंच मनोगत व्यक्त झालं पाहिजे. खरं म्हणजे हे खरं आहे, देशमुख कुटुंबीय, मुंडे कुटुंबीय याची आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. देशमुख कुटुंबीय आणि मुंडे कुटुंबियांचा स्नेह देखील महाराष्ट्राला, देशाला ठाऊक आहे.
आणि म्हणून मध्ये बोंडे कुटुंबीय एक राहिलं नाही, दुर्दैव. आणि म्हणून देशमुख कुटुंबावर असा प्रश्न पडला, धनुभाऊ जे मगापासून आपल्याला म्हणत होते सुरुवातीलाच की मला आनंद आज याचा आहे की आज आम्ही एकत्र या ठिकाणी एका व्यासपीठावर सख्खे शेजारी म्हणून उपस्थित राहू शकतो. आणि म्हणून आज महाविकास आघाडीमध्ये आम्ही एकत्र काम करतोय. आणि मला आता इथून पुढं त्यांनी तर सांगितलं हे 5 वर्ष महाविकास आघाडी सत्तेमध्ये राहणार, त्यानंतरही महाविकास आघाडीच सत्तेमध्ये राहणार. आणि मग एका व्यासपीठावर आपण दोघं दिसत राहणार. याबाबत कोणाच्याही मनामध्ये कसलीही शंका असण्याचं काही कारण आहे असं मला वाटतं. खरं म्हणजे धनुभाऊनी सत्ता पक्ष विपक्ष याबाबत आपल्या पुढं सविस्तर विचार मांडला. अलीकडे महाराष्ट्रामध्ये विचित्र प्रकार घडतात. सत्ता पक्ष आणि विपक्ष यापूर्वीही आपण पाहिला. आदरणीय विलासराव देशमुख साहेब मुख्यमंत्री असे, आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेब विरोधी पक्ष नेते असे, निवडणुकांपुरतं राजकारण, निवडणुकांनंतर समाजकारण, हे सूत्र महाराष्ट्राने नेहमी पाळलं. यशवंतराव चव्हाणांपासून अगदी उद्धव ठाकरेंपर्यंत व्यक्तिद्वेष, व्यक्तिगत टीका हे कधीही घडलं नाही. पण धनुभाऊंनी त्यांच्या मित्राबाबत आपल्याला सांगितलं. देवेंद्र भाऊ, आपण सगळ्यांनी तो काळ पाहिला आहे. सत्ता पक्षामध्ये आणि विपक्षामध्ये एक संवाद असायचा. आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जर 10 निर्णय केले, त्यातले 2 निर्णय आदरणीय गोपीनाथराव मुंडे साहेबांनी सुचवलेले असायचे. हे महाराष्ट्राचं राजकारण. पण आज अगदी टोकाचं राजकारण म्हणून महाराष्ट्राला, महाराष्ट्रातल्या जनतेला हे अनुभवावं लागतं. महाराष्ट्रामध्ये कोरोनाची महामारी या विरुद्धचा लढा आम्ही उभा केला. पाठ थोपटून घ्यायची नाही. पण या कोरोनाच्या महामारीमध्ये, वैश्विक महामारी, जागतिक महामारी, जिथे अमेरिकेने इंग्लंडने घुटणे टेकले, तिथं महाराष्ट्राची जी सेवा केली ती तुम्ही तुमच्या उघड्या डोळ्यानं पाहिलेली आहे. आधी चाकूर मधल्या प्रत्येक घरामध्ये त्या दाराला ठोठावून कोणाला सर्दी आहे का, पडसं आहे का, ताप आहे का,
अंगदुखी आहे का? हे सारं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेजी, उपमुख्यमंत्री अजितदादा पवारजी, महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी, आरोग्यमंत्री राजेश टोपेजी, धनंजय मुंडेजी, आम्ही सगळ्यांनी जीवाचं रान केलं. जगामध्ये स्पेन, इटली, ग्रीस या देशांमध्ये तुम्ही व्हॉट्सअपवर, फेसबुकवर पाहिलं असेल, अगदी रुग्णालयामध्ये जाता जाता कोसळत होते लोक. भारतातही हे आपण पाहिलं, पण महाराष्ट्रामध्ये आम्ही घडू दिलं नाही. महाराष्ट्रामध्ये रस्त्यावर कोसळलेले महाराष्ट्रातल्या जनतेचं एकही उदाहरण महाराष्ट्र सरकारनं ही वेळ येऊ दिली नाही. आज अगदी चाकूरमध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी जी व्यवस्था त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळामध्ये जी उभी केली, कृषी व्यवस्थापन महाविद्यालय, ही व्यवस्था आज कोरोनाच्या महामारीमध्ये आपल्याला तिथं रुग्णांसाठी वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी आपल्याला ती व्यवस्था उपयोगात येऊ शकली. हे नसतं तर आपण कुठे गेलो असतो. चंद्रकांत हांडोरेजी यांनी सांगितलं की त्यांनी त्यांच्या काळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या नेतृत्वाखाली ते समाज कल्याण मंत्री होते. 300-400 इमारती या महाराष्ट्रामध्ये त्यांनी उभ्या केल्या. परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हॉस्टेल, मुलांचं मुलींचं या कोरोना महामारीमध्ये तर हे सगळेच धनुभाऊ हॉस्टेल आपल्याला उपयोगाला आले. लातूरमध्ये 1000 मुलांचं, 1000 मुलींचं या व्यवस्था जर आघाडीच्या नेत्यांनी त्या काळामध्ये केल्या नसत्या तर या कोरोनाच्या महामारीमध्ये काय झालं असतं याची कल्पनाच न केली तरी. आज चाकूर शहर हे महामार्गावर आलेलं आहे. खरं म्हणजे या रस्त्याचं सुद्धा राजकारण विरोधी पक्ष करताय. पण मी चाकूरकरांना सांगू इच्छितो की हा महामार्ग पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीमध्ये आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांच्या कृषी मंत्र्याच्या कार्यकाळामध्ये आदरणीय विलासराव देशमुख साहेबांच्या ग्राम विकास मंत्री या कार्यकाळामध्ये आदरणीय शिवराज पाटील साहेबांच्या गृहमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये मंजूर झालेला आहे. त्याची नीव काँग्रेसने रोवली, राष्ट्रवादीने रोवली. त्या काळामध्ये शिवसेनेनं विरोध केला नाही. त्या काळामध्ये तुम्ही महायुतीत होता, आम्ही महाआघाडीत होतो. आणि आज शिवसेना देखील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या समवेत एका विचारानं या महाराष्ट्रातल्या जनतेची सेवा करण्यासाठी एकत्रितरित्या आम्ही राबतोय. चाकूरला काहीही कमी पडणार नाही हा शब्द आम्ही सगळे या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. आणि मला विश्वास आहे विलास पाटलांनी देखील सुद्धा आज जे भाषण केलं, विलास पाटील जसा जसा राजकीय विचार बदलत चाललेला आहे तसं तसं त्यांची भाषण शैली सुद्धा बदलत चाललेली आहे.
आम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होतो आदरणीय शिवराज पाटील चाकणकर साहेब म्हणजे शिस्त, हेच भाषण आदरणीय शिवराज पाटील साहेबांबरोबर करून दाखवा बरं. पण धनुभाऊ आज आले, महाराष्ट्राची बुलंद तोफ, आणि मग त्यांच्या समोर आपल्याला आता भाषण करायचं आहे म्हटल्यावर आमचे विलास पाटील सुद्धा आज खरंच फारच काय त्याला धनुभाऊ झाड म्हणतात का काय म्हणतात, झाड. खरं म्हणजे धनुभाऊ आम्ही आज एकत्रच या ठिकाणी पहिल्यांदाच, त्याने अनेकदा मला परळीला बोलवलं, अनेकदा. पण आता मला असं वाटतं की जेव्हा परळीच्या निवडणुका लागतील किंवा काही कार्यक्रम असतील नक्कीच आम्ही तिथे येऊ, त्याबद्दल कसलंच तुलत नाही, यावंच खरं म्हणजे आज मला बाबासाहेब खरंच तुमचं मला कौतुक करावं असं वाटतं की ही सभा प्रचाराची आहे का विजयाची सभा आहे, याचं वर्णन कसं करावं मला प्रश्न पडलेला आहे. जे काम गेल्या 5 वर्षामध्ये आपण केलं त्याची पावती मतदार या निवडणुकीमध्ये तुम्हाला देतील याबद्दल माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही, आणि आम्ही तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. धनुभाऊ इथं आम्ही महाआघाडी जेव्हा आपली झाली, आघाडी होण्या अगोदरच आम्ही निश्चय केला होता की महाआघाडीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आणायचं असेल तर एक आमदार हा निवडून आला पाहिजे. आणि म्हणून आज आम्ही एक संघ एका विचाराने, खरं म्हणजे प्रत्येकाला पक्ष वाढवायचा, पण आपण एक समजून घेतलं पाहिजे की आपला शत्रू कोण, आपल्याला कोणाशी लढायचं हे आपण ठरवल्यानंतर एका विचारानं आपण एकत्र आलो तर या महाराष्ट्रामध्ये या नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा झेंडा सर्वत्र फडकवल्याशिवाय राहणार नाही, हा सुद्धा विश्वास या निमित्तानं मी देऊ इच्छितो. अनेकांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त केलेले आहेत. चाकूरमध्ये चाकूरचा विकासाचा आराखडा हा महाविकास आघाडीनं निश्चित केलेला आहे. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख बालाजी रेड्डी या ठिकाणी आहेत, गुणवंत पाटील चाकूरचे या ठिकाणी आहेत. खरं म्हणजे त्यांची महत्वाची भूमिका आहे. बाबासाहेब, चाकूरला जो निधी शासनाकडनं येणार आहे ते खातं शिवसेनेकडे आहे. त्यामुळे बालाजी गुणवंत, तुमची महत्वाची भूमिका त्यावेळेला आपल्याला बजावायची आहे. अर्थ खातं अजित दादांकडे आहे, त्यामुळे निधीची काहीही कमतरता चाकूरला होणार नाही याबाबत माझ्या मनामध्ये कसलीही शंका नाही. कारण बाबासाहेब पाटील हे अजितदादांच्या किती जवळ आहे हे मी तुम्हाला सांगण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं. दादांच्या देखील कामाचा धडा काय, चाकूरला, अहमदपूरला, तर चाकूरला निवडणुका होण्या अगोदरच 12 कोटी रुपयाचा निधी आम्ही आता धनुभाऊ आपण तो रस्ता पाहिला,
बाबासाहेबांना मी विचारलं की एवढा चांगला रस्ता जो सिमेंट कॉन्क्रीटचा या ठिकाणी तुम्ही विकसित केलेला आहे, असे रस्ते लातूरला नाही. म्हणजे आता येताना मला प्रश्न पडला की लातूरच्या आता पुढच्या विकासाचा टप्पा जो आहे तो धनुभाऊ आणि बाबासाहेबांच्या विशेष सल्ल्यानं जर हाती घेतला, मला असं वाटतं की चांगल्या दर्जाची कामं, म्हणजे खरंच मी सांगतो, मागे मी मागासवर्गीय वस्तीमधनं सुद्धा मी जेव्हा इथे आलो होतो, मी तेव्हा विलास पाटलांना असं म्हटलं होतं, बाबासाहेब पाटलांना मी असं म्हटलं होतं की अतिशय दर्जेदार रस्ता आणि हे रस्ते चाकूरच्या प्रत्येक गल्ली बोळामध्ये आम्हाला येणाऱ्या काळामध्ये विकसित करायचे, हे देखील मी आपल्याला आवर्जून या ठिकाणी सांगू इच्छितो. खरं म्हणजे चाकूरकर खूप भाग्यवान आहे. आता घरातून पाऊल टाकलं की राष्ट्रीय महामार्ग तसाच रस्ता येतो तिथे. एवढी कामं आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या ठिकाणी करायची. कुठल्याही विरोधी पक्षाच्या भूलथापाला बळी पडू नका. आता जे या ठिकाणी भाजपमध्ये होते ते भाजपमध्ये राहिले नाहीत, त्यांनी स्वतंत्र आघाडी उभी केलेली आहे. मागे त्यांना काँग्रेसने संधी दिली विधानसभेला. बाबासाहेब आपल्याला कल्पना आहे, आणि मग पक्षाला एवढं देऊन जिल्हा बँकेला किती वर्ष होते? 10 वर्ष. आणि मला वाटतं पदावर उपाध्यक्ष. म्हणजे देशातल्या काही अग्रगण्य ज्या जिल्हा बँका आहेत त्यामध्ये लातूरचं नाव लौकिक आहे, आणि त्या लातूरच्या जिल्हा बँकेचं उपाध्यक्षपद ज्यांच्याकडे गेली अनेक वर्ष राहिलं ते काँग्रेसमध्ये राहिले नाहीत, भाजपमध्ये राहिले नाहीत, शिवसेनेत होते का मला माहिती नाही. राष्ट्रवादीत बाबासाहेबांनी त्यांना घेतलं नसतं. आम्ही दिलत ना, तिकीट दिल्यावर मला भेटायला आलं. तिकीट मिळालं, मग अर्ज भरला, बाबळगावला भेटायला आले. म्हणजे काय परिस्थिती आहे, कसं राहील. आता हे दिग्गज बाबासाहेब पाटील एकीकडं, विनायकराव पाटील एकीकडं, तिकीट मिळालं. सगळेच पक्ष स्वबळावर लढले त्या काळामध्ये. म्हणजे कसं राहील, काय अडचण. निवडून याल हो, लीड किती राहील असं काही सांगता येणार नाही. तुमच्यापेक्षा थोडस म्हटलं चांगलं आहे, चला कामाला लागा. निकाल जेव्हा लागले तेव्हा आमच्या लक्षात आलं की हे तिकीट वाया गेलं. ना धनुभाऊला अनेक ठिकाणी जायचंय, जळकोटला मला जायचंय, पुन्हा मला देवणीला जायचंय, शिरोळणपाळला जायचंय, त्यांना पुन्हा बीडमध्ये काही नगरपंचायतीच्या प्रचाराला जायचंय, म्हणून फार मी भाष्य करणार नाही. एवढंच या निमित्तानं सांगू इच्छितो की या ज्या 13 जागांच्या निवडणुका लागलेल्या आहेत, धनुभाऊ तुम्ही बोलत असताना मला असा प्रश्न पडत होता, 13च्या होतील, पुन्हा 4च्या होतील, पुन्हा हे सगळं झाल्यानंतर कोर्टानं होत्याचं नव्हत्याचं कोर्ट करू नये. पण एक तुम्हाला मी सांगतो, ह्या निवडणुका होतील, तुम्ही नगरपंचायतीमध्ये जाल, पुढं काय कोर्ट निर्णय घेणार आहे मला माहिती नाही, पण जे या निवडणुकीमध्ये निवडून येतील त्याला पुन्हा त्याचं तिकीट पक्का असेल
एवढं या निमित्तानं मी सांगू इच्छितो. आणि मला खात्री आहे की तुमच्यापैकी प्रत्येक जण एका उमेदीने उभा आहे. सर्व धर्म समभाव आणि ओबीसीच्या जरी आरक्षणाच्या निवडणुका रद्द झाल्या असल्या तरी या देखील जागांमध्ये ओबीसीचे प्रतिनिधी आपण दिलेले आहेत. महाविकास आघाडीला प्रतिनिधी दिलेले आहेत. आणि म्हणून जो आपलं काम करणार आहे, आपली सेवा करणार आहे, आपल्या शब्दाला जागणार आहे, अशा उमेदवाराच्या पाठीशी आपले आशीर्वाद आपण उभे करावेत ही विनंती मी आपल्याला या निमित्तानं करू इच्छितो. खरं म्हणजे पैसा येणार आहे आणि धनुभाऊकडे जे खात आहे, महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येपैकी 35% लोकसंख्या यासाठी योजना आखण्याचं खातं हे धनुभाऊकडे आहे. आणि म्हणून त्यांच्या हाताला धरून हक्कानं चाकूरसाठी आपण पैसा मिळवू, विकासाच्या योजना मिळवू आणि चाकूरला एक सुंदर, स्वच्छ, हरित, सुरक्षित चाकूर म्हणून नावारूपाला आणूया, एवढंच या निमित्तानं बोलतो. जे आमचे उमेदवार या निवडणुकीमध्ये उभे आहेत महाविकास आघाडीचे, शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण आहे. जिथं धनुष्यबाण चिन्ह आपल्याला दिसेल त्याच्या समोरचं बटन दाबून आपल्याला शिवसेनेच्या उमेदवाराला विजयी करायचं. जिथं राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, राष्ट्रवादीचं चिन्ह घड्याळ, घड्याळाच्या चिन्हासमोरचं बटन दाबून आपल्याला राष्ट्रवादीचे उमेदवार विजयी करायचे. आणि जिथं काँग्रेसचं चिन्ह हाताचा पंजा, पंजा समोरचं बटन दाबून आपल्याला काँग्रेसचे उमेदवार विजयी करायचे. एवढंच या निमित्तानं बोलून थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.